नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या सोशल मीडिया आणि बातम्यांमध्ये एक मोठी चर्चा सुरू आहे की जिल्हा परिषद निवडणुकांच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यात PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे मिळून एकत्रित 4,000 रुपये जमा होणार आहेत. मित्रांनो, या बातमीमुळे अनेक शेतकरी बांधवांच्या अपेक्षा वाढल्या असल्या तरी वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता जो नोव्हेंबरमध्ये मिळणे अपेक्षित होते, तो तांत्रिक कारणामुळे थकीत आहे. राज्य सरकारने आता या थकीत हप्त्यासाठी सुमारे 1,850 ते 1,900 कोटी रुपयांच्या निधीची मागणी वित्त विभागाकडे केली आहे. मित्रांनो, हा हप्ता नियमित मानधनाचा भाग असल्याने निवडणूक आचारसंहितेचा याला अडथळा येणार नाही. त्यामुळे जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. मात्र 4,000 रुपये एकत्रित मिळण्याची शक्यता सध्या कमी आहे, कारण PM किसान योजनेचा पुढचा हप्ता हा साधारणपणे 20 फेब्रुवारीनंतर किंवा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर या हप्त्याची तारीख निश्चित होईल. त्यामुळे सध्या तरी फक्त नमो शेतकरी योजनेचा 2,000 रुपयांचा हप्ता लवकर मिळण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय स्तरावर अनेक बातम्या येत असल्या तरी जोपर्यंत अधिकृत शासन निर्णय येत नाही, तोपर्यंत केवळ नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यावरच लक्ष ठेवा. मित्रांनो, अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने हे पैसे तुमच्या खात्यात येतील, ज्यामुळे शेती कामांना नक्कीच बळ मिळेल. या संदर्भातील जे अपडेट येईल ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.